मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते मधुभाऊपासून। मधुभाऊ सायलीच्या खोलीतून अल्बम घेऊन येतात। ते अल्बम घेऊन खाली येतात तेवढ्यात प्रताप आणि अश्विन तिथे येतात। त्यावर मधुभाऊ म्हणतात, या तुमचीच वाट पाहत होतो, आपली मोहीम फते झाली बरं का। त्यावर प्रताप म्हणतो, हे काय, तुम्ही तर पूर्ण अल्बम्स घेऊन आलात, तुम्हाला हे काम नक्की जमेल अशा मला खात्री होती, म्हणूनच तुम्हाला हे काम दिलं। मधुभाऊ म्हणतात, हा घ्या संपूर्ण अल्बम, फोटो कमी पडायला नकोत। असं म्हणून मधुभाऊ तो अल्बम अश्विनकडे देतात, पण देताना त्यातून तन्वीचा फोटो खाली पडतो। मधुभाऊ तो फोटो न बघताच उचलून अश्विनकडे देतात आणि अश्विन तो फोटो अल्बममध्ये ठेवून देतो। बाहेर आल्यावर अश्विन प्रतापला म्हणतो, डॅड हे बघा, तन्वीचा फोटो। पण तन्वीचा फोटो दादा आणि वहिनीच्या अल्बममध्ये कसा काय? इकडे प्रतिमा आणि रविराज बोलत असतात। रविराज प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा, तुला आनंदित करणारी एक बातमी सांगू का? उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे आणि उद्याच सायलीचा सुद्धा वाढदिवस असतो। प्रतिमा हे ऐकून खूप आनंदित होते। तेवढ्यात प्रतिमाचा फोन वाजतो। फोन कल्पनाचा असतो। कल्पना म्हणते, प्रतिमा, मी तुम्हाला ना आमंत्रित करायला फोन केलेला आहे, त्यामुळे केक कापायला तुम्ही आज रात्री 12 वाजता यायचंच आहे। यावर रविराज म्हणतो, आम्हाला नाही जमणार, कारण प्रतिमाला जागरण झेपू शकणार नाही। त्यावर कल्पना म्हणते, ठीक आहे, हरकत नाही, परंतु उद्या तुम्ही नक्की यायचं आहे, आणि हो, नागराज आणि सुमनला सुद्धा घेऊन या सोबत। त्यावर प्रतिमा आणि रविराज म्हणतात, हो, उद्या आम्ही नक्की येऊ। रविराज प्रतिमाला म्हणतो, सायलीच्या घरी जाण्याच्या कल्पनेनेच तुझा चेहरा किती फुललाय बघ। तेवढ्यात तिथे प्रिया येते। ती म्हणते, काय झालं आई, खूप आनंदात दिसत आहेस? रविराज म्हणतो, बातमीच तशी आहे, उद्या अर्जुनच्या वाढदिवसासाठी आपल्याला सगळ्यांना दिवसभरासाठी बोलावलेलं आहे। हे ऐकूनच प्रिया खूप आनंदी होते आणि मनातल्या मनात विचार करते, हो नक्कीच जाऊया, कारण याच वाढदिवसाला मी अर्जुनला त्याचं गिफ्ट देणार आहे, आणि ते म्हणजे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर। आता माझा जीव केला ना तरी चालेल, परंतु ते पेपर मी शोधून काढणारच। आणि ती प्रतिमाला म्हणते, आई चल आपण तयारी करूया। इकडे अर्जुन आणि सायली बसलेले असतात आणि बरोबर 12 वाजता ते एकमेकांना सोबतच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। यावर दोघेही हसतात, परंतु अचानक सायलीला अस्वस्थ झाल्यासारखं होतं। डोकं गरगरल्यासारखं झाल्यामुळे ती डोक्याला हात लावते। अर्जुन सायलीकडे पाहून म्हणतो, काय होतंय तुम्हाला? तुम्ही ना झोपी जा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आता। परंतु एवढ्यात खालून प्रतापचा आवाज आल्यामुळे सायली म्हणते, खाली काय चाललं आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, सरप्राईज असेल आपल्यासाठी। ते दरवर्षी सरप्राईजचा प्लॅन करतात आणि मी असं दाखवतो की मला काही माहितीच नाही। त्यावर सायली म्हणते, किती मजा येईल ना, चला आपण खाली जाऊन पाहूया। दोघेही हळूच खाली येतात। खाली येऊन बघतात तर काय, सगळ्यांची चांगली लगबग चालू असते। कल्पना म्हणते, आता आपण केक कापूया आणि उद्या दिवसाउजेडी औक्षण करूया। त्यावर पूर्णाजी हसून म्हणते, काय ग कल्पना, उद्या तरी किमान अर्जुनला औक्षण हा शब्द म्हणता येईल ना? पूर्णाजीने असं म्हणताच सगळे हसायला लागतात। त्यावर चैतन्य म्हणतो, हे इम्पॉसिबल आहे। अर्जुनकडे औक्षण या शब्दाची एखादी केस जरी आली ना तरी तो म्हणेल केस नको, पण औक्षणावर। चैतन्याच्या या जोकवर सगळे पुन्हा हसायला लागतात। अस्मिता सुद्धा जोर जोरात हसायला लागते आणि तिचं विचित्रपणाने हसणं बघून सगळे तिच्याकडे पाहतात। अश्विन तिच्याजवळ येऊन म्हणतो, अगं ये बाई, तुझं हसणं आवर जरा, तुझं हसणं बघून असं वाटत आहे की आपल्या घरात चेटकीन बिटकीन आली की काय? तुझं हसणं बघून दादा आणि वहिनी उठतील आणि खाली येतील। त्यावर अस्मिता म्हणते, यातलं चेटकीन हा शब्द सोडून बाकी सगळं खरं आहे। ते बघा वरती आले ते दोघं। त्यावर सगळे अर्जुन आणि सायलीकडे बघतात। प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, एवढ्या लवकर का खाली आला तुम्ही? त्यावर अर्जुन म्हणतो, मग तुम्ही तुमचा आवाज तरी कमी ठेवा ना, सगळं वरती ऐकायला येत आहे। अश्विन म्हणतो, ठीक आहे, आता ये तू पण झिरमळा लावायला तुझ्याच वाढदिवसाच्या। असं म्हणून सगळे पुन्हा हसायला लागतात। सायली आणि अर्जुन खाली येतात। कुसुम म्हणते, बघा, तुमच्या वाढदिवसाची कसली जय्यत तयारी केलेली आहे। विमल केक घेऊन येते। केक येताच अस्मिता चटकन पुढे होते। तिला पुढे आलेले पाहून अश्विन म्हणतो, वा अस्मिताई, वाढदिवसाच्या तयारीला तू काहीही केलं नाहीस आणि आता केक बघताच तुरुतुरू पुढे आलीस, तू गप्प बस रे। असं म्हणून अस्मिता त्याला गप्प करते। सगळे केक कापायला पुढे येतात। पूर्णा आजी म्हणते, चला लवकर केक कापून घेऊ। सगळेजण पुढे होतात। अर्जुन आणि सायली केक कापायला लागतात।
सगळेजण टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देतात. परंतु अचानक सायलीला कसंतरी व्हायला लागतं. त्या शुभेच्छा, ते टाळ्या वाजवणं याने तिला काहीतरी आठवायला लागतं. तिला फ्लॅशबॅक यायला लागतात. धूसर असं काहीतरी आठवायला लागतं. लहान मुलगा आणि लहान मुलीच्या अस्पष्ट आकृती तिला दिसायला लागतात. या सगळ्याचा ताण तिच्या डोक्यावर आल्यामुळे ती अचानक मी शुद्ध होऊन सोफ्यावर पडते आणि इकडे प्रतिमा दचकून झोपेतून जागी होते. प्रिया तिला विचारते काय झालं आहे, परंतु ती म्हणते की मला असं वाटलं तू मला उठवलंस. प्रिया म्हणते नाही आई, मी तर शांतपणे झोपलेले होते. रविराज देखील तिथे येतो. तो म्हणतो जाऊ दे प्रतिमा, टेन्शन नको घेऊ, तू शांतपणे झोपी जा. इकडे सायलीला सगळेजण खोलीत घेऊन येतात. अश्विन तिला तपासतो. अर्जुनला काळजी लागलेली असते, परंतु अश्विन म्हणतो काळजी करण्याचे काही कारण नाही, फक्त स्ट्रेसमुळे तिला चक्कर आली आहे. थोडे विश्रांती घेतली की तिला बरं वाटेल. चला आपण सगळे खाली जाऊया. आवर सगळेजण खाली येतात. अर्जुन प्रेमाने सायलीला चादर देतो आणि तिला झोपवतो. इथेच एपिसोडचा शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाची कबुली होईल का? प्रिया तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल का? हे सगळं पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. 6 डिसेंबर भाग रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मालिकेचा हा भाग खूपच रंजक झालेला आहे आणि मालिकेच्या पुढे धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या भागाची सुरुवात होते कुसुमपासून. कुसुमताई सायलीला म्हणते की सायली चल आपण तुझ्या रूममध्ये जाऊयात. त्यावर सायली म्हणते अगं कुसुमताई, मी ना पटकन आईसाठी काहीतरी खायला बनवते. त्या खूप दिवसांनी आल्यात ना. त्यावर कल्पना म्हणते अगं मला नको काही, तू जा आणि निवांत गप्पा मार कुसुमसोबत. त्यावर कुसुमताई सायलीला आग्रह करते आणि जवळपास खेचतच तिला तिथून घेऊन जाते. कुसुम आणि सायलीवर गेल्यावर सगळे घरातले वाढदिवसाचे प्लॅनिंग करण्यात गुंतून जातात. अस्मिता देखील प्लॅनिंग करण्यात हिरिरीने सहभाग घेते. इकडे कुसुम आणि सायली गप्पा मारत बसलेल्या असतात. कुसुम सायलीला म्हणते की मला ना मधुभाऊंची चिंता लागून राहिलेली असते. दिवाळीच्या वेळेस ते येथे तुझ्या घरी थांबले कारण त्यांना तुझं संसार सुख स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं, पण त्यांना काय माहिती तुझा हा संसार खोटा आहे ते. त्यावर सायली म्हणते आता तो खरा होईल कुसुमताई. कुसुम म्हणते अग पण कधी? हुशार मधला हुशार माणूस देखील मठ्ठ असतो ना. तस आहे तुझ्या अर्जुन सरांच. तुमची गाडी पुढेच सरकत नाहीये. कुसुमताई पुढे सायलीला म्हणते मला खात्री आहे तू काही तुझं म्हणणं त्याच्यासमोर व्यक्त करणार नाहीस. तुला काय तर पालकाच थालीपीठ करायचं असतं, काहीतरी पदार्थच करायचा असतो. छान, असाच प्रवास चालू राहू दे आणि एकमेकांना मनातलं सांगा 80व्या वर्षी. ते काही नाही, उद्या तुमच्या दोघांचा वाढदिवस आहे, चांगला दिवस आहे, तू उद्याच त्यांना सगळं सांगून टाक. इकडे कुसुमची बडबड चालू असते, परंतु सायलीची तंद्री लागलेली असते. ती एकटक बघत विचार करत असते. तिला असं बघताना बघून कुसुम तिला हलवते आणि म्हणते अगं सायली काय चाललंय? मी किती वेळ झाल बडबड करते, लक्ष कुठे आहे तुझं? मी काय बोलते येतंय का लक्षात? सायली दचकून हो म्हणते. इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही लॉनमध्ये बसलेले असतात. चैतन्य अर्जुनला विचारत असतो अरे तुझी गाडी का पुढे सरकत नाहीये? अरे मी इतक वर्ष ऐकलं होत की प्रेम आंधळ असतं, पण तुझ्याकडे पाहून मला कळतंय की ते मूक पण असतं. तू का तुझ्या भावना सांगत नाहीयेस? चैतन्य त्रासून म्हणतो सरळ जा आणि आपल्या प्रेमाची कबुली दे. सरळ जाऊ वाटत नसेल तर ईमेल पाठव, व्हॉइस नोट पाठव किंवा एखाद्या कबुतरासोबत पाठव, पण सांग तिला. परंतु अर्जुनने कानात हेडफोन घातले असल्यामुळे त्याला चैतन्यच काहीच ऐकू येत नाही. शेवटी चिडून चैतन्य अर्जुनच्या कानातले इयरफोन काढून टाकतो आणि म्हणतो की हे बंद कर आणि जाऊन तुझ्या हक्काच्या बायकोला प्रपोज कर. उद्या तुमच्या दोघांचाही वाढदिवस आहे, त्यामुळे उद्याच्या उद्या सगळं सांगून टाक. जर तू सांगितलं नाहीस तर सायली वाहिनीला मी सगळं सांगून टाकेन. इकडे सायली विचार करते की ती अर्जुनला तिच्या आवडत्या कॅफेमध्ये जाऊन सरप्राईज करेल. त्यामुळे ती कॅफेमध्ये कॉल करून दोघांसाठी टेबल बुक करते. इकडे अर्जुन चैतन्यला घेऊन एका ज्वेलरी शॉपच्या बाहेर येतो. चैतन्य म्हणतो आपण इकडे काय करत आहोत? अर्जुन म्हणतो तू गप्प बस. त्याला गाडीमध्ये बसून तो एकटाच शॉपमध्ये जातो. त्याने सायलीसाठी हिऱ्याची अंगठी घेतलेली असते, ती तो चैतन्यला दाखवतो. चैतन्य देखील ती डायमंड रिंग पाहून आश्चर्यचकित होतो. इकडे मधुभाऊंच्या खोलीत प्रताप आणि अश्विन येतात आणि आत येऊ का असं विचारतात. मधुभाऊ हसून म्हणतात अहो या ना.
स्वतःच्याच घरात कसली परवानगी मागत आहात? या बिनधास्त या. प्रताप म्हणतो, ते काय आहे ना मधुभाऊ, तुमच्याकडे मदत मागायला आलो होतो. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आम्हाला सायलीचे काही फोटो हवेत. ते तुम्ही तिच्याकडून आणून देता का? अश्विन म्हणतो, आम्ही वहिनीकडे मागितले असते, परंतु तिला लगेच संशय येईल आणि मग सरप्राईज उरणार नाही. त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो हो बरोबर आहे, एक काम तर मी आनंदाने करेन. असं म्हणून ते सायलीच्या खोलीत येतात. सायली म्हणते, अहो भाऊ मधू, मला बोलवायचं, एवढ्या पायऱ्या चढून कशाला आलात? मधुभाऊ म्हणतात, काही नाही, उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे ना, म्हणून थोडं बोलायला आलो. तुझ्या लग्नाचे फोटो तर मी पाहिलेच नाही अजून, जरा दाखवतेस का? सायली म्हणते, हो दाखवते ना. असं म्हणून ती कपाटातून फोटोचा अल्बम काढते आणि मधुभाऊंना फोटो दाखवायला लागते. सायली उत्साहाने लग्नाचे फोटो, पूर्ण आजीच्या वाढदिवसाचे फोटो, सुभेदाराच्या घरातील कार्यक्रमाचे फोटो मधुभाऊंना दाखवायला लागते. ती अल्बमचे पान पलटत असते आणि तिथे खाली तिचाच म्हणजेच तन्वीचा फोटो ठेवलेला असतो. सायली अल्बम उलटत असते, परंतु ती आणि मधुभाऊ बोलण्यात गुंतून गेलेले असतात, त्यामुळे त्यांचं लक्ष जात नाही. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. त्यावर मधुभाऊ म्हणतात, तुम्ही दोघे निवांत गप्पा मारत बसा, तुमच्या गप्पांमध्ये माझं म्हाताऱ्याच काय काम? मी आपल्या खाली जाऊन अल्बम पाहत बसतो, घेऊन जाऊ ना अल्बम? त्यावर सायली हो म्हणते. असं म्हणून मधुभाऊ अल्बम घेऊन निघून जातात. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात आणि इथेच एपिसोडचा शेवट होतो. पुढे काय ट्विस्ट येणार आहे हे पाहूया पुढच्या भागात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.